हवामान बदलामुळे पाऊस मोठ्या सुट्टीवर जातोय। वाऱ्याची दिशा, गती आणि समुद्रातील हवामान बदल यामुळे पाऊस ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मात्र पाऊस विश्रांती घेणार आहे। राज्यातल्या पावसाची स्थिती काय असेल त्याबाबतची ही बातमी। पावसाबद्दल एक धक्का देणारी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। राज्यात या तारखेपासून आता पावसाळा संपणार। आता सावधान व्हा, पेरलेली पिके वाळणार। आजपासून पुढील आता पावसाचे वेळापत्रक कसं असणार आहे नक्की बघा। ऑगस्ट पासून दिवाळीपर्यंत पाऊस कसा राहील याचं वेळापत्रक आता आलंय। पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। आजपासून इथून पुढचा पावसाळा नेमकं कसा असणार आहे याबद्दलचा एक नवीन अंदाज हवामान खात्याकडून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय। इथून पुढे पाऊस कसा असणार याबद्दल एक वेळापत्रक आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलंय। वेगवेगळ्या हवामान तज्ञांचा अभ्यास करून हे वेळापत्रक आता काढण्यात आले आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि इथून पुढे पाऊस काळ कसा राहील याचा जर अंदाज तुम्ही लावत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कारण या 15 जिल्ह्यामध्ये पाऊस काळ पूर्णपणे विश्रांती घेणार असल्याचं आता नवीन अंदाज या ठिकाणी सांगण्यात आला आहे। दिवाळीपर्यंत इथून पुढे पाऊस काळ आता या ठिकाणी कसा राहणार आहे याचं सुधारित नवीन वेळापत्रक हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आलंय। ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस काळ आता कसा असणार आहे, त्यानंतरचा सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस काळ कसा असणार आहे याची सविस्तर माहिती आता या ठिकाणी लगेच आपण या ठिकाणी आता पाहून घेणार आहोत। आपल्या पिकामध्ये जे कणस असतात तर ते कणसाचे दाणे भरतात कणसामध्ये, तर ते ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्येच आता कणसामध्ये व्यवस्थित दाणे भरत असतात। आणि या काळात जर पाऊस लांबला, पाऊस पडला नाही तर शेती पिकांचं जास्त नुकसान होण्याची शक्यता दाट असते, उत्पादन कमी निघण्याची शक्यता असते। त्यामुळे पाऊस सप्टेंबर महिन्यामध्ये पिकांना खूप सारा पाऊस लागत असतो आणि यातच एक नवीन अंदाज वर्तवण्यात आला आहे। तो म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर आता या ठिकाणी अगदी दिवाळीपर्यंत पावसाचा एक धक्कादायक वेळापत्रक या ठिकाणी सादर झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरायला आता सुरुवात झाली आहे। आतापर्यंत पाऊस काळ खूप पडलाय, आता पावसाळा त्या ठिकाणी संपणार आहे। सरकारच्या माध्यमातून तारीख सुद्धा जाहीर करण्यात आल्या। आता या तारखेपासून पावसाचा जोर पूर्णपणे हळूहळू पूर्णपणे थांबणार आहे। काही जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे। नवीन सुधारित वेळापत्रक पावसाचे या ठिकाणी आता आलेलं आहे। त्यामुळे ऑगस्ट मध्ये पाऊस हा त्या ठिकाणी महाराष्ट्रात कसा असणार आहे हवामान विभागाने याबद्दलचा एक धक्कादायक अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय। ऑगस्ट मध्ये 15 जिल्ह्यात पाऊस होणार बंद, तर 12 जिल्ह्यात प्रचंड ढगफुटी होणार, तसेच या 5 जिल्ह्यात प्यायला पाणी सुद्धा राहणार नाही अशी चिंताजनक बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे। ऑगस्ट मध्ये पावसाचं प्रमाण संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या पद्धतीचं असणार आहे। आता बघा कशा पद्धतीचं ऑगस्ट मध्ये वातावरण राहणार आहे। जून जुलै मध्ये तुम्हाला माहित आहे पाऊस काळ जोरात पडलाय। आता बघा जून जुलैचा जर विचार केला तर काही ठिकाणी जोरात पाऊस पडला, काही ठिकाणी तुरळक त्या ठिकाणी पाऊस पडला। आता ऑगस्ट महिन्यासाठी एक चिंताजनक बातमी समोर आल्या। ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण हे समान नसून अत्यंत असमान असणार आहे। पाऊस या महिन्यामध्ये एक मोठी विश्रांती घेणार आहे अशी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा बातमी तुम्ही पाहिलेली आहे। त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये पाऊस कायमचा बंद होईल, तर काही जिल्ह्यात पाऊस इतका तीव्र बरसेल की त्या ठिकाणी हाहाकार माजेल। पावसाबद्दलची आतापर्यंत सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आता ऑगस्ट महिन्याकरिता आल्या। या ऑगस्ट महिन्यामध्ये एक विचित्र प्रकार पावसाचा घडणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। मागील 10 वर्षांमध्ये जे घडलं नाही तेच आता ऑगस्ट महिन्यामध्ये घडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। ही कदाचित सगळ्यात भयानक परिस्थिती या ऑगस्ट महिन्यामध्ये आता होऊ शकते, कारण पहिल्यांदाच हवामान विभागाने ऑगस्ट महिन्याचा इतका सविस्तर आणि सुधारित अंदाज वर्तवलाय की हवामान विभागाने हा पूर्ण ऑगस्ट महिन्यासाठी अगदी दिवाळीपर्यंत नेमका पाऊस काळ कसा राहणार आहे सगळ्या जिल्ह्यांसाठी अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे हा अंदाज आता चुकणार नाही। तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कसा असणार आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण 15 जिल्ह्यामध्ये पावसाळा आता संपणार आहे। 5 जिल्ह्यात प्यायला पाणी उरणार नाही, तर 12 जिल्ह्यामध्ये प्रचंड ढगफुटी होणार आहे।
अत्यंत धोकादायक आता अंदाज महाराष्ट्रात निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ऑगस्ट महिन्यात अनेक जिल्ह्यांची वेगवेगळी यादी पावसानुसार जाहीर करण्यात आलेली आहे। पावसाळा बंद होण्याची तारीखही जाहीर करण्यात आल्या। 12 जिल्ह्यांमध्ये संपूर्ण महिनाभर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, तर 5 जिल्ह्यांमध्ये पिण्यासाठी पाणी उरणार नाही। चला तर मग आता हादरवून टाकणारा हा संपूर्ण अंदाज कसा आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस तीव्र पातळी गाठणार आहे, सविस्तर अंदाज या ठिकाणी आपण आता पाहून घेऊया। ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात नेमकं काय घडणार आहे हे समजून घेण्यासाठी एक महत्त्वाची वातावरणाची प्रणाली तुम्हाला या ठिकाणी आता समजून घ्यावी लागणार आहे। मे महिन्यात जर विचार केला तर मे महिन्यापासून जर आपण बघितलं तर तुम्हाला आठवतंय का बघा, मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस ज्यावेळी आता वाटलं होतं की या वर्षीचा अवकाळी पाऊस जो आहे तर तो अवकाळी पाऊसच मे महिन्यामध्ये एवढा पडलाय म्हणल्यावर राजा लवकर प्रसन्न झालाय। पण तो एक इशारा होता हे तुम्ही लक्षात घ्या, निसर्गाचा एक संकेत होता। तेव्हा आपल्याला समजलं नाही, त्यावेळी बंगालच्या उपसागरामध्ये एक विचित्र हवामान प्रणाली त्या ठिकाणी निर्माण होत होती आणि शास्त्रज्ञांनी त्याला विरूपण त्या ठिकाणी प्रणाली असं म्हटलं। विपर्यन प्रणाली म्हणजेच उलटापालट त्या ठिकाणी झाली होती आणि तुम्हाला माहितीच असेल त्यावेळी आता मे महिन्यात या प्रणालीने प्रचंड बाष्प खेचून महाराष्ट्राच्या काही भागावर अवकाळी पाऊस पडला होता। 100 वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडला होता। वाटलं होतं की मान्सून पूर्व पाऊस जोरात असेल, खरं तर ती एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता होती। ती प्रणाली मान्सूनच्या मूळ प्रवाहात अडथळा निर्माण करणार होती। मग आता ऑगस्ट मध्ये नेमकं काय होणार आहे, ऑगस्ट मध्ये त्या ठिकाणी पाऊस कशा स्वरूपाचा असेल नक्की बघा। आता बघा, ऑगस्ट महिन्यासाठी हवामान खात्याने एक धक्कादायक अंदाज या ठिकाणी जाहीर आता केलेला आहे। मग कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे ऑगस्ट मध्ये एक थेंबही पाऊस पडणार नाही, कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये अत्यंत तीव्र पाऊस पडून ढगफुटी होणार आहे, तसेच कोणते ते जिल्हे आहेत जिथे पिण्याच्या पाण्याचे देखील वांदे होणार आहेत। चला तर सविस्तरपणे अंदाज या ठिकाणी अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये आपण पाहून घेऊया। मे महिन्यातील ही मोठी फसवेगिरी पावसाने त्या ठिकाणी करून दिली। प्रचंड पाऊस आला पण जून महिना उजाडला तरीही कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना पाऊस मिळायला तयार नव्हता। तुम्ही पाहिला असेल त्या ठिकाणी पेरणी सुद्धा आता एके ठिकाणी लवकर झाली नव्हती। आकाशाकडे डोळे लावून शेतकरी बसलेले होते। मान्सूनचं आगमन लांबलं होतं। केरळमध्ये पाऊस दाखल होऊनही महाराष्ट्राकडे मान्सून पाऊस येण्यास खूप वेळ लागला। जून महिन्यामध्ये तुम्ही पाहिलंच असणार, कारण हेच होती विपरीत प्रणाली। ही प्रणाली बंगालच्या उपसागरात स्थिती झाली होती आणि अरबी समुद्रात येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांना कमजोर करत होती। त्यामुळे जून महिन्यात कोकण किनारपट्टी आणि काही थोडेसे जिल्हे वगळता महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याचं तुम्हाला बघायला मिळालं होतं। पेरण्या लांबल्या होत्या। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पेरण्या खोळंबल्या होत्या। जी काही थोडीफार रिमझिम झाली ती पिकांना त्या ठिकाणी जीवदान देण्यासाठी पुरेशी नव्हती। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता जून महिन्यात जर विचार केला तर त्यावेळी चिंता वाढली होती। तसाच प्रकार आता ऑगस्ट महिन्यामध्ये होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। जून महिन्यात जवळजवळ कोरडाच गेला होता जून महिना। हवामान विभागाने अंदाजही सातत्याने चुकत होता हवामान अंदाजाचा। त्या ठिकाणी अनेक तज्ञांनी पाऊस पडणार सांगितलं होतं, पण जून महिन्यामध्ये पेरण्या लेट झाल्या। त्यामुळे ऑगस्ट महिन्यातही आता असा त्या ठिकाणी परिस्थिती काही जिल्ह्यामध्ये उद्भवणार आहे। बघा त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये काय काय होणार आहे, कशा पद्धतीचा पाऊस असणार आहे बघा। अरबी समुद्रात सातत्याने तयार एक विचित्र प्रणाली होत होती। हवामान मॉडेल्सनं जिने आव्हान दिलं होतं, पण आता त्यात जुलै गेला, आता ऑगस्ट महिना आला। तर ऑगस्ट महिन्यात पाऊस नेमका कसा राहणार आहे, पावसाळा बंद होण्याची तारीख डायरेक्ट जाहीर करण्यात आल्या। 12 जिल्हे आहेत जिथे अजिबात पाऊस पडणार नाही। कोणते 12 जिल्हे आहेत लगेच तुम्ही आता पाहून घ्यायचं आहे। आता बघा या ठिकाणी 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस थांबणार आहे, तसेच 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार आहे। कोणते जिल्हे आहेत जिथे पाण्याच्या पिण्याचे वांदे होऊन बसणार आहेत, संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी आलेली आहे। पहा, जून महिन्यानंतर जुलै महिन्यात थोडासा शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मान्सूनचे वारे सक्रिय झाले। कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात, घाटमाथ्यात पावसाचा जोर धरला होता, ज्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार सरी बसरल्या। त्या ठिकाणी धरणांच्या पाणी पातळीत किंचित वाढ झाल्या, जास्त नाही बरं का, किंचित वाढ झाल्या। यावेळी धरणाच्या पाणी पातळीत जास्त वाढ झाली नाही, यामुळे आपल्याला बरं वाटत होतं, सगळं ठीक होईल।
पण दिलासा तात्पुरता आहे हे लक्षात ठेवा, कारण मराठवाड्यात आणि विदर्भाकडे पावसाने पूर्ण आता पाठ फिरवल्याचं सध्याला सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतंय। जिकडे तिकडे आबाळ वातावरण होतं, पाऊस नव्हता, आबाळाचं वातावरण आहे सध्याला पण आणि कोरडे वारे वाहू लागले, फक्त आबाळ आहे। जुलै महिन्याच्या भागात मध्यवर्ती विपरीत प्रणाली अधिक तीव्र झाल्या, जिथे स्वतःचा मार्ग बदललाय आणि आता बंगालच्या उपसागरातून भारताच्या मध्याकडे सरकू लागले। याचा परिणाम असा की पावसाचा जोर विभागलाय, जिथे गरज होती तिथे पाऊस त्या ठिकाणी नाही आहे आणि जिथे नको तिथं जास्त त्या ठिकाणी पाऊस बरसायला त्या ठिकाणी सुरुवात झाल्या। पण आता ऑगस्टमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर असणार असल्याचा मोठा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे ऑगस्टमध्ये पाऊस अजिबात पडणार नाही, कोणत्या 10 जिल्ह्यात अत्यंत तीव्र स्वरूपाचा ढगफुटी होणार आहे, तसेच कोणते असे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी पाऊस काळ आता विश्रांती घेणार आहे। सविस्तर माहितीकडे आता आपण वळतोय, त्यामुळे 2 मिनिटे लक्ष देऊन तुम्ही आता व्हिडिओ बघायचा आहे। तुम्ही म्हणाल सध्या तर हवामान खात्याने एक विशेष अंदाज दिलाय ज्यामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज दिला होता, पण तो अंदाज त्या ठिकाणी खरा ठरला नाही हे तुम्ही लक्षात घ्या। त्यामुळे लक्षात ठेवा, हा एक तात्पुरता तुम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न आहे, कारण की एक प्रणाली जी आहे तर ती मध्य भारताकडे सरकताना काही काळासाठी महाराष्ट्राला अनुकूल वातावरण निर्माण करू शकते, पण ही एक खेळी आहे। यामध्ये प्राथमिक स्वरूपात पाऊस चांगला होणार असा अंदाज देण्यात आलाय। मग साधारणपणे एक 8 ते 10 दिवस अजून त्या ठिकाणी चांगला पाऊस आहे। भरपूर लोकांना वाटत असताना एक रूपांतर नवीन त्या ठिकाणी निर्माण झालंय। एक महाभयंकर प्रणाली करणार आहे, ज्याला शास्त्रज्ञ महाप्रणाली नावाने ओळखतात। महाप्रणाली ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राच्या हवामानाचे 3 तुकडे करणार आहे। ही प्रणाली इतकी शक्तिशाली आहे की मान्सूनचा संपूर्ण पाऊस जो आहे तर तो खेचून घेणार आहे। आता ही महाप्रणाली नेमकं काय आहे, जिचा तोटा ऑगस्ट मधल्या हवामानावर कशा पद्धतीने या ठिकाणी होऊ शकतो, कोणत्या 12 जिल्ह्यात पाऊस होणार नाही, कोणत्या 10 जिल्ह्यात ढगफुटी होणार आहे, तर कोणते असे जिल्हे आहेत जिथे एक थेंबही पाऊस पडणार नाही। लक्षपूर्वक आता पाहूया। एक प्रणाली आहे ज्याला सोप्या भाषेत जर आपण समजून घ्यायचं गेलं तर एक प्रचंड मोठा राक्षस जो बंगालच्या उपसागरात तयार झाल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलंय। तो आता जमिनीच्या दिशेने म्हणजे छत्तीसगड पूर्व प्रदेशाच्या दिशेने सरकत आहे। आता एक प्रकारे हा जो राक्षस आहे तर तो प्रचंड बाष्प घेऊन पुढे सरकत आहे, अरबी समुद्रात येईल आणि बंगालच्या उपसागरातील सगळं बाष्प जे आहे, सगळं पाण्याचे ढग जे आहेत तर ते स्वतःकडे खेचून घेण्यास सुरुवात त्या ठिकाणी करणार आहे। याचा पहिला परिणाम महाराष्ट्राच्या विदर्भावर, त्याला लागून असणाऱ्या महाराष्ट्राच्या भागावर होईल। हे सगळं बाष्प उडून घेऊन जाऊन छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या साईडला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याचा परिणाम आता होणार आहे। कोणत्या जिल्ह्यात याचा परिणाम होईल याची यादी सुद्धा आता हवामान खात्याकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। तर याचा थेट परिणाम उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर होईल। या भागामध्ये पावसाचं प्रमाण अचानक कमी होईल, त्या ठिकाणी आकाश निळं शुभ्र होईल, म्हणजेच आबाळ त्या ठिकाणी येईल, सूर्य तळपू सुद्धा लागेल। ऑगस्ट महिन्यात अशी परिस्थिती इतकी गंभीर असेल की या भागासाठी पावसाळा जणू काही सरी संपल्यागत त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने आता बघा या ठिकाणी सांगितले की याच आधारावर काही जिल्ह्यांसाठी पावसाळा बंद होण्याची तारीख जाहीर केल्या। साधारणपणे 10 ऑगस्टमध्ये पाऊस त्या ठिकाणी 10 ऑगस्टपर्यंत जोराचा पाऊस आहे, तर तो हळूहळू शून्यावरती येणार आहे। आता विचार करा, एकाच राज्यामध्ये आता आपल्या 3 प्रकारच्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात एकाच वेळी। 3 टोकाच्या म्हणजे काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, काही जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याची शक्यता, काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, काही जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस आहे लगेच पहा। आता बघा, एका भागात लोक पुराच्या पाण्यात असतील तर दुसऱ्या भागात लोक पाण्यासाठी वन भटकतील। हीच किमया या प्रणालीची असणार आहे। मराठवाड्यासारख्या विभागाचे 2 तुकडे होतील। पूर्वेकडील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका आहे, तर पश्चिमेकडील जिल्ह्यांना आता दुष्काळाचा धोका असल्याचे सांगितले। अत्यंत दुर्मिळ हवामानशास्त्रीय घटना असणार आहे। तर 25 ऑगस्टपर्यंत ही प्रणाली जी आहे तर ती सक्रिय राहणार आहे। आता आपण अंतिम टप्प्यावर आलोय की ज्यामध्ये तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, तर ते साधारणपणे नेमका आता कोणते जिल्हे आहेत जिथे ढगफुटी किंवा जास्त पावसाचा धोका आता वर्तवण्यात आलाय, ज्याला रेड अलर्ट देऊन ऑगस्ट महिन्यामध्ये त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडणार आहे ते जिल्हे पाहू आणि त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये
पाऊस काळ कमी आहे ते पाहू। आता बघा, नागपूर जिल्हा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हा, वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यामध्ये प्रचंड पावसाचा इशारा ऑगस्टमध्ये दिलाय। दुसरा जो अंदाज आहे तो म्हणजे पाऊस अतिशय कमी स्वरूपाचा होऊ शकतो असे जिल्हे सांगितलेत, जिथे पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते असे जिल्हे यामध्ये आहेत। धुळे जिल्हा, उत्तरेकडील, त्यानंतर नंदुरबार जिल्हा, त्यानंतर जळगाव जिल्हा, नाशिक विभागातील, त्यानंतर नाशिक जिल्हा आला, त्यानंतर अहिल्यानगर, सोलापूर जिल्हा, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगलीचा पूर्व भाग, सांगलीमध्ये पाऊस काळ त्या ठिकाणी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी आता कमी स्वरूपाचा असणार आहे। त्यानंतर सांगलीचा तिसरा भाग अनिश्चित पावसाचे जिल्हे आहेत, म्हणजे पाऊस कधी होईल सांगता येत नाही अशी कंडिशन आहे, ज्यामध्ये पुणे जिल्हा आहे, ठाणे, त्या ठिकाणी बघा मुंबई शहर, पालघर, रायगड, रत्नागिरी, त्यानंतर सातारा, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या याद्या त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेत। ऑगस्ट महिन्याचा संपूर्ण हादरवून टाकणारा अंदाज, एकाच वेळी पूर आणि दुष्काळ अशा ठिकाणी संकटांना महाराष्ट्राला सामोरे जावे लागण्याची दुर्दैवी शक्यता आहे। हा केवळ अंदाज आहे, पण दोघांची सूचना गंभीर आहे। तुमचा जिल्हा कोणत्या गटात येतो हे तुम्ही पाहिले असेल, त्यानुसार योग्य ती खबरदारी घ्यायची आहे। अतिवृष्टीच्या जिल्ह्यात सुरक्षितेची तुम्हाला गरज आहे, ही लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, पावसाचा अंदाज असतो, त्यामुळे पावसाच्या आधारित तुम्ही जर शेती पिकाची मोठी कामे जर करणार असाल तर तुम्ही परत एकदा सुधारित अंदाज घ्यावा, कारण पावसाचा अंदाज कधी कधी बदलत सुद्धा असतो, त्यामुळे अंदाज असतो। अनुभवी व्यक्तीकडून मोठी कामे करताना जरूर सल्ला घ्या असं सांगण्यात आले। त्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।